श्रीषाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मार्केटमध्ये मिळतो तसा बेसनाचा सॉफ्ट जाळीदार स्पॉन्जी असा ढोकळा। कधी कधी काय होतं, आपला ढोकळा फुलतच नाही आणि फुलला तर आतून कच्चा राहतो, घशात अडकल्यासारखा होतो। असं होऊ नये म्हणून काय करायचं, अगदी परफेक्ट ढोकळा कसा बनवायचा तर आपण सुरुवात करूया। यासाठी एका मोठ्या भांड्यात 1 कप बेसन घेतले। भांडे थोडे मोठेच घ्यायचे। त्यामध्ये 1.5 TSP बारीक रवा घेतलाय। बारीक रवा घातल्यामुळे काय होतं, आपला ढोकळा जाळीदार असा होतो। 1 कप बेसनामध्ये अर्धा कप आंबट दही घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकायचे। अगदी थोडीशी हळद टाकायची। हळद जास्त टाकल्यामुळे ढोकळ्याचा रंग बदलतो। 2 TSP ऑइल टाकायचे। 1 चमचा साखर टाकायची। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, आलं पण घालू शकता आणि 1 लिंबाचा रस घालायचा। आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज गावतो। आता आपण इथे 1 कप पाणी घेतले। पाणी थोडे थोडे घालून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बॅटर एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायचे, थोडं थोडं पाणी घालून। तर बघू शकता आपले बॅटर व्यवस्थित एकदम मग सगळ्या गुठळ्या निघालेत। बॅटर व्यवस्थित मिक्स झाले। 1 कपामधले थोडे पाणी शिल्लक राहिले। खूप छान ढोकळा आपला तयार होतो, अगदी मार्केट सारखा। ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल। तर बघू शकता आपले बॅटर व्यवस्थित तयार झाले आहे। आता बॅटरवर झाकण ठेवून 2-3 मिनिटं त्याला असेच रेस्ट ठेवून द्यायची। तर गॅसवर आपण पाणी उकळायला ठेवले, बघू शकता आपण। तर पाण्याला उकळी येऊन द्यायची चांगली। पाण्याला चांगली उकळी आली की आपला ढोकळ्याची बॅटर व्यवस्थित बॉईल होते। पाण्याला उकळी आले तोपर्यंत आता आपण एका भांड्याला ऑइल लावून ग्रीस करून घेणार आहोत। ऑइल सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचे, म्हणजे ढोकळ्याचे बॅटर भांड्याला चिटकून राहत नाही। परत एकदा मिश्रण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे। तर आपले बॅटर व्यवस्थित मिक्स करून झाले। आता ह्यामध्ये आपण इनो घालणार आहोत। 1 चमचा इनो घालून घ्यायचा। इनो घातलंय आपण, त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊयात। इनोमुळे काय होतं, आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी असा फुलतो। ह्याला आपण मिक्स करून घेऊया।
एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचे. तर आपले बॅटर मिक्स करून झाले. आता एका भांड्यामध्ये आपण हे बॅटर काढून घेऊयात. थोडेसे बॅटर टाकून झाल्यावर डब्बा हलवून घ्यायचा. आता आपण बॅटर गरम केलेल्या पाण्यामध्ये स्टँड ठेवून ढोकळ्याचे बॅटर ठेवणार आहोत. वरून झाकण ठेवणार आहोत. 15 मिनिटं शिजून देणार आहोत ह्याला आपण. 15 मिनिटं झालेत. आता बघू शकता आपण आपला ढोकळा किती छान असा तयार झाला आहे. आता एका टूथपिकच्या साहाय्याने ढोकळा शिजलाय का बघून घ्यायचं. बरोबर मधोमध टूथपिक घालायची. बघू शकता आपला ढोकळा एकदम व्यवस्थित तयार झाला आहे. मस्तच फुललाय आपला ढोकळा. आता एका पॅन मध्ये आपण 2 चमचे ऑइल टाकलेत. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकले. जिरे मोहरी कडकडली. जिरे मोहरी तडतडली की 4 हिरव्या मिरच्यांचे काप टाकायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि कढीपत्ता थोडासा टाकायचा. कढीपत्त्यामुळे खूपच छान टेस्ट येते. आणि अर्धा कप पाणी टाकायचे. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि 2 चमचे साखर टाकायची. साखरेमुळे ढोकळ्याला वेगळीच टेस्ट येते. थोडेसे चवीनुसार मीठ टाकायचे. तर बघू शकता आपले हे बॅटर तयार झाले ढोकळ्यावरती टाकायला. दोन ते 3 मिनिटं याला गॅसवर ठेवायचे. आता आपला ढोकळा बघू शकता किती छान झाला आहे. आता एका चाकूच्या सहाय्याने याला बाहेर काढून घ्यायचा. जसं आपण केकला करतो तसं सेम प्रोसेस करायची याला पण. बघू शकता किती स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झाला आहे. आता याला चाकूने कट करून घेऊयात. तर आपला ढोकळा कट करून झाला आहे. बघू शकता तुम्ही किती स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झाला आहे. आता यावरती आपण हे पाणी टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान ढोकळा आपला दिसतोय. तर रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वरून थोडी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची. तर तयार झाला आहे आपला ढोकळा. सॉस बरोबर पण खाऊ शकता. खूप छान रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.